या मॅचचा टॉस कोण जिंकलाय? आयोजक कमिटी, या मॅचचा आता टॉस कोण जिंकलाय? छत्रपती वॉरियर्स टीम. टॉस कोण जिंकलाय? भैरवनाथ वॉरियर्स टीमने, भैरवनाथ ब्लास्टर टीमने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि फिल्डिंग निवडले, बॅटिंग निवडले. फिल्डिंगसाठी आमंत्रित केलं छत्रपती 11 टीमला, याची नोंद घ्या. सेकंड मॅच छत्रपती 11 विरुद्ध भैरवनाथ ब्लास्टर. भैरवनाथ ब्लास्टर टीमने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि बॅटिंग निवडले. गोलंदाजीसाठी छत्रपती वॉरियर्स टीमला आमंत्रित केलंय, याची नोंद घ्या. सुस्वागतम सर्व प्रेक्षकांचं आपण पुन्हा एकदा स्वागत करूयात. सामना क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला भेटतोय आणि दुसरा सामना भैरवनाथ ब्लास्टर विरुद्ध छत्रपती 11 टीम. टॉस जिंकल्यानंतर भैरवनाथ ब्लास्टर टीमने बॅटिंग निवडले. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेल्या छत्रपती 11ला आपण पाहतोय. चला विनंती आहे लवकरात लवकर फिल्डिंग सजावून घ्या. छत्रपती 11 टीम आणि भैरवनाथ ब्लास्टर टीम आपले फलंदाज जोडी मैदानामध्ये पाठवा. दोन जे आपले बॅट्समन आहेत सलामीवीर त्यांना मैदानामध्ये पाठवा. चला सेकंड मॅच आपण पाहतोय. सेकंड मॅचला आपण सुरुवात करतोय. भैरवनाथ ब्लास्टर टीम कडून फलंदाज जोडी ओमकार आणि मंगेश ही जोडी गेले. गोलंदाजीवरती कोणता गोलंदाज येणार ते पाहणं खूप गरजेचं आहे. फर्स्ट मॅच मध्ये आपण पाहिलं 58 धावा 52 धावा बनवायच्या होत्या आणि त्या धावा अगदी अलगद बनवल्यात. त्यामुळे नेक्स्ट मॅच ही खूप मैदानामध्ये चुरस देणारी असेल. खरं तर आपण पाहत असतो ह्या कोडीत गावाचा उल्लेख आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये नेहमी एक प्रसिद्ध देवस्थान, आदर्श गाव, व्यसनमुक्ती गाव आणि तंटामुक्ती गाव म्हणून घेतलं जातं. त्या गावामध्ये आपण पाहतोय भव्य दिव्य अशा स्पर्धेचं नियोजन केलंय. कारण एक गाणं आपण ऐकतो, एक कविता ऐकतो, हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है. ह्या देशामध्ये ह्या गावामध्ये खास करून वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात, परंतु अतिशय गुण्या गोविंदाने नांदत असताना आपण पाहत असतो असं पवित्र गाव कोडीत गाव. आणि ह्या कोडीत गावामध्ये कोडीत प्रीमियर लीगचं भव्य दिव्य असं नियोजन. ओंकार आणि मंगेश ही जोडी मैदानामध्ये आले. गोलंदाजी इनवरती गोलंदाज आपण पाहतोय अगदी बॉलर सज्ज होतील.
चला नेक्स्ट मॅच या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. अमित गोलंदाजीवरती सज्ज झालेले आहेत. ओमकार आपण पाहतोय स्ट्राईकवरती. नॉन स्ट्राईकिंगवरती मंगेश तोळे. छत्रपती 11 टीम आणि त्यांच्या विरुद्ध भैरवनाथ ब्लास्टर. खरं तर महाराष्ट्रामधले लाखो प्रेक्षक भाविक या मंदिरामध्ये बाजूच्या येत असतात आणि असं पवित्र भूमी, असं पवित्र गाव कोडीतमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं, क्रिकेट रसिकांचं या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीने आपण हार्दिक स्वागत करूयात. पण मॅच ही 5 षटकांची आणि 5 षटकांच्या सामन्यांना या ठिकाणी सुरुवात. पंच नाही आहेत मैदानामध्ये. पंच कुठे आहेत? पंचांना विनंती, पंच मैदानाचा ताबा घ्या. आजच्या दिवसामधले आपल्याला 10+ मॅचेस खेळवायचे, त्यामुळे चला आयोजक कमिटीला विनंती, आपले पंच मैदानामध्ये पाठवा त्वरित. अक्षय अवचारी आणि हेमंत झराडे या ठिकाणी मॅचचे पंच आहेत. पहिल्याच बॉलवरती बिगिट करण्याचा प्रयत्न. एस्टनच्या पाठीमागे बॅटची आउटर एज. चेंडू उडवलाय तोपर्यंत एक धाव. अकाउंट इथे ओपन केलंय टीमचं आणि टीमची धावसंख्या 1 बॉलचा खेळ संपल्यानंतर लॉस ऑफ 0 विकेट्स. बिनगडी बाद 1 धावेंवरती आलेला आपल्याला पाहायला भेटतंय. मी यावेळी अगोदर सांगितलं की या पुरंदर तालुक्याचा इतिहास खूप मोठा पाहायला भेटतो. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा जन्मभूमी म्हणजे पुरंदर तालुका. संत सोपान काकांची समाधी म्हणजे पुरंदर तालुका आणि नाथसाहेबांचं पवित्र दोन्ही स्थळ म्हणजे वीर असेल किंवा कोडीत म्हणजे पुरंदर तालुका. साधू संतांच्या विचारावरती जगणारा तालुका म्हणजे पुरंदर तालुका. आणि या पुरंदर तालुक्यातलं पवित्र गाव इथे आपण पाहतोय. अगदी कोडीत गाव या कोडीत प्रीमियर लीग मध्ये सेकंड मॅच मध्ये दुसऱ्याच बॉलवरती बिग विकेट आणि इथे आपण पाहतोय ओमकार बॅक टू द पवेलियन. ओमकार जरांडे नावाचं वादळ मैदानामध्ये बाहेर अगदी जाईल. मैच में बनती है नई कहानी और बल्लेबाज लिखते हैं किस्मत की जुबानी. गेंदबाजों की मेहनत रंग लाती है. क्रिकेट की दुनिया सभी को भाती है. आणि त्यामुळेच क्रिकेटच्या मॅचेस पाहण्यासाठी एवढं गुलाबी वातावरण झालंय. पाऊस पडला तरी आयोजक कमिटी इथे आपण पाहतोय मॅचेचं नियोजन करते. टीमची धावसंख्या 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 1 गडीचं नुकसान. 1 धाव धावफलकावरती लागले. षटकामधला पुढचा बॉल अक्षय जाधव इथे आलेले आहेत. अक्षय देखील चांगले फलंदाज म्हणून आपण पाहतो खेळत असतात. आणि इथे अमित बडदे काय गोलंदाजी केली. अमित यांचं खरंच कौतुक करावं लागेल. पुढचा बॉल इथे अगदी झेल सुटले. कॅच घेण्याचा प्रयत्न होता. 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होतोय आणि इथे मैदानामध्ये फक्त 1 सिंगल येईल. एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती. गडी इथे बाद झालेली आपण पाहतोय. अगदी 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 2 धावेंवरती धावफलक. छत्रपती 11 टीम विरुद्ध भैरवनाथ ब्लास्टर. छत्रपती 11 टीम फिल्डिंग करत असताना इथे बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल परंतु त्याच्या अगदी मस्तकावरती दस्तक. ऊंची भी है दूरी भी है और चेकी मंजूरी भी है. चेरन इथे षटकार आलाय. पण चांगलं कमबॅक केलं होतं. या अगोदरच्या बॉलवरती 1 सिंगल आली. त्या अगोदर 1 विकेट आली. परंतु इथे नवीन आलेले फलंदाज त्याने मात्र सांगितलंय की टीमला इथे मोठ्या स्कोरकडे न्यायचंय आणि त्यासाठी जिथे मॅच अगदी गंभीर तिथे अमी खंबीर. षटकार ठोकला. या षटकारानंतर टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती. अजून 1 बिग हिट. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल घेण्यासाठी आलेत आणि काय कॅच पकडल्या. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जितो मॅच. अवघड झेल होती. इथे आपण पाहतोय लॉंग ऑफला जाऊन तिथे झेल पकडले. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. फिल्डरचा विचार केला तिथे फिल्डर स्वप्नील होते. स्वप्नील यांनी पकडलेली कॅच आणि 1 आडिटर फलंदाज मंगेश तळे बॅक टू द पवेलियन. मंगेश नावाचं वादळ तंबूच्या आश्रयाला जात आहे. कॅच खूप सुरेख पकडलाय. तुमची 1 कॅच चांगल्या बॅट्समनला माघारी परतते आणि त्यामुळे क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं असतं. वा बाई वा काय कॅच पकडलाय. ही कॅच नव्हती तर ही मॅच होती. चेंडू झालेत मैदानामध्ये 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. इथे अपील केले आणि इथे षटकाची समाप्ती. षटक क्रमांक संपले. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 2 गडी बाद 8 या आकड्यावरती धावफलक आले.
खरं तर पहा, अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, विश्वास सांगून जातो जोडीदार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, संवाद सांगून जातो ज्ञान किती आहे, ठेच सांगून जाते लक्ष कुठं आहे, डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे, स्पर्श सांगून जातात मनात काय आहे आणि वेळ दाखवते अगदी खेळाडू कसा आहे. वाईट काळामध्ये जो खेळाडू चांगला खेळ करतो ना तो नेहमी आपल्या टीमसाठी एक चांगला खेळाडू म्हणून सिद्ध होतो. इथे आपण पाहतोय अगदी अमित बडदे यांनी 2 विकेट घेतलेले आहेत. टीमसाठी चांगलं षटक, फक्त 8 धावांचं. नवीन खेळाडू गोलंदाज येण्यावरती हेमंत इथे आलेत. हेमंत यांचा पहिलाच बॉल गॅपमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक अडवतील, 1 बाउंड चेंडू, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 रन्स कंप्लीट. पहिले 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावेनंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती लॉस ऑफ 2 विकेट, 3 रन्स, 10 या आकड्यावरती धावफलक आलाय. खरं तर क्रिकेटचा आदर, क्रिकेटमध्ये खेळत असताना प्रामाणिक खेळ ह्याचं उदाहरण म्हणजे जर्सी क्रमांक 10 भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर यांचा हा जर्सी क्रमांक आपल्याला पाहायला भेटतोय. नेहमी क्रिकेटचा आदर त्यांनी केला. पंचाने कित्येक वेळा सचिनला 99 वरती बाद दिलं, अचूक निर्णय, चुकीचे निर्णय, परंतु सचिनने कधीच कुठल्या खेळाडूवरती भांडणं केली नाहीत, कधी कुठल्या अंपायरवरती डाऊट घेतला नाहीत. त्यामुळे सचिनला आज गॉड ऑफ क्रिकेट, नो बॉल त्यावरती फ्री हिट, पुढचा चेंडू फ्री हिट, उघडा डोळे पहा नीट, चांगला फटका केलाय, फ्री हिटचा बॉल गॅपमध्ये. इथे आपण पाहतोय क्रॅकिंग स्ट्रोक, हा देखील अगदी चेंडू सीमारेषेच्या बाहेर पडतोय, वावराच्या पलीकडे बांधाच्या आत षटकार. या षटकानंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय अगदी 17 या आकड्यावरती धावफलक. दुसरं षटक, पहिला बॉल 2, नंतर नो बॉल आणि त्यावरती फ्री हिटच्या संधीचं सोनं केलं इथे बॅट्समनने. अगदी भेटलेला षटकार आपण पाहतोय फलंदाज अक्षयच्या खात्यामध्ये. अक्षय जाधव काय बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी, सज्ज झालाय. बिगिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची एज, एजच्या पाठीमागे सुरेख यष्टीरक्षण. तत्पूर्वी डॉट बॉलची सांगता, चेंडू मैदानामध्ये 3 झालेत आणि टीमची धावसंख्या 17 वरती आली आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय, एक सिंगल कंप्लीट केले आणि तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत. इथे 1 धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील कंप्लीट झालेला आहे आणि 2 धावा इथे कंप्लीट केलेल्या आपल्याला पाहायला भेटतील. 2 धावेनंतर टीमची धावसंख्या अगदी 19 या आकड्यावरती. पॉवर प्ले चालू असताना आपण पाहतोय 2 षटकांचा पॉवर प्ले. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय आणि इथे चांगला कमबॅक. षटकाचा इथे 5वा बॉल आलाय डॉट. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत, त्यामध्ये खर्च केलेल्या धावा 11 आपण पाहतोय. शेवटचा बॉल अजूनही शेष. दुसरं षटक प्रगतीवर असताना फलंदाज अक्षय, बॅट एज कॉट बिहाइंड द विकेटची अपील आणि ते आपण पाहतोय अगदी तू चल मी आया. दुसरा गडी इथे हार्ड हिटर फलंदाज अगदी अक्षय जाधव देखील माघारी परततील. धक्का क्रमांक इथे लागलाय दुसरा. चेंडू झालेत 12, 3 गडी बाद झाल्यानंतर टीमची धावसंख्या 19 आकड्यावरती स्थिर. या षटकामध्ये आल्या 11 धावा. एकोणीस आकड्यावरती धावफलक. 12 बॉलचा खेळ संपल्यानंतर खरं तर मैदानामध्ये आता ऊन देखील आलेला आहे आणि साहिल बडदे नवीन फलंदाज आलेला आपण पाहतोय. अमित गोलंदाजी येण्यावरती आलेत. अमित यांचा हा चेंडू खूप चांगला चेंडू हाताळलेला आपल्याला पाहायला भेटू. गोलंदाजी खूप महत्त्वाची असते. ज्यावेळी तुमच्या टीममध्ये चांगले बॉलर ना त्यावेळी तुम्ही निश्चितच सामना जिंकता. कारण बॅटिंग इथे पहा अगदी तिसरं षटक, पंचांनी बोट आकाशाकडे केले वरती आणि इथे 4था गडी देखील बाद झालाय. ओहो, कहाणीमध्ये ट्विस्ट. काय बॉलिंग करतोय, चेंडू टाकतोय की आगीचे निखारे. नाव आपण पाहतोय अमित बडदे, काम करतोय गोलंदाजीचं आणि काम पण असं करतोय की टीमला भावेल, टीमला चांगल्या परिस्थितीमध्ये नेण्याची गोलंदाजी अमितची. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 19 वरती स्थिर आहे. चेंडू झालेत मैदानामध्ये 2. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा अमित सज्ज राहतील. खरं तर आपण ऐकत असतो, हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, या गंगा यमुना शेती धरती भाग बगीचा माझा, अभिलाषा याची दरिता, कोणी नजर वाकडी करतात त्या मरण दाव या स्मरण आपुले भाऊ पाहू द्या रे.
हा देश माझा. म्हणजे या देशामध्ये आपण पाहतो खरं तर या पुरंदर तालुक्याचा नेहमी इतिहासामध्ये उल्लेख वारंवार केला जातो. बलाढ्य लोकांची बलाढ्य भूमी म्हणजे पुरंदर भूमी आणि त्यामध्ये आपण पाहतोय आदर्श लोकांचं कोडीत प्रीमियर लीग. इथे बॅकफुटला येऊन पंच केलेला फटका आहे. तिथे एक धाव घेतले. एक धावीनंतर चेंडू झालेत मैदानामध्ये 4 बॉलचा केस संपल्यानंतर 26-26 आकड्यावरती धावफलक आलेला आहे. 5वा बॉल गोलंदाज अमित यांचा. विकेट करण्याचा प्रयत्न होता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल अतिरिक्त स्वरूपांची एक धाव. व्हाईट बॉल इथे हतळलेला आहे. या बॉलवरती आपण पाहतो एक धाव भेटते. 27-27 या आकड्यावरती धावफलक. अजूनही मैदानामध्ये या षटकातले 2 बॉल बाकी आहेत. 5व्या बॉलवरती फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील आणि इथे झेल देखील पकडतील. अजून एक गडी आपण पाहतोय. मी अगोदर सांगितलं सर सलामत तो पगडी 50 बचेंगे तो और भी लढेंगे. इथे त्यासाठी विकेट वाचून खेळणं गरजेचं आहे. परंतु विकेट अजून गेलाय. टीमची धावसंख्या 27 वरती. षटकाची होते इथे समाप्ती. एक बॉल बाकी आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय आणि 27 वरती धावफलक स्थिर आहे. शेवटचा एक बॉल बाकी. नवीन फलंदाज इथे आपण पाहतोय भैरवनाथ ब्लास्टर टीम कडून आता बॅटिंग साठी येतील भाऊसाहेब जरांडे. पुणे पोलीस आहेत. आपल्या गावचा एक अभिमान. भाऊसाहेब जरांडे पुणे पोलीस सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे पोलिसांचं ब्रीद वाक्य आपण पाहतो. सज्जनांच्या रक्षणासाठी दुर्जनांच्या नाशासाठी महाराष्ट्र पोलीस कार्यरत असतात आणि ते भाऊसाहेब आले भाऊसाहेब गेले. अजून एक विकेट. इथे अमित यांच्या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल कारण त्यांनी विकेट आतापर्यंत घेतलेत 5 विकेट. वा बाय वा. कॅमेरामॅन फोकस करू. हाच गोलंदाज अमित आपण पाहतोय आणि या खेळाडूने अगदी 5 विकेट घेतलेल्या आहेत. 2 षटक टाकत असताना शेवटच्या 12 बॉलचा खेळ आता मैदानामध्ये बाकी. तोपर्यंत धावेंवरती 27 धावा लागलेल्या आहेत. सूरज या ठिकाणी आपण पाहतोय नवीन गोलंदाज वरती गोलंदाज आलेले आहेत. इथे हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न इथे फसलेला आपण पाहतोय. त्यावरती बाईच्या स्वरूपाची एक सिंगल येते. स्वप्नील गोलंदाजी वरती आलेला आहे. षटक आपण पाहतोय अगदी 4थ्या सेकंडला षटक. एक चांगले बॉलर आहेत स्वप्नील आणि चांगली गोलंदाजी करत असताना षटकामधला पुढचा बॉल बॅट एज आणि इथे झेल सुटले. पण सोन्याचा गोळा धरती मातेला अर्पण केलाय. कॅच खूप महत्वाची असते. तुम्ही एखाद्या वेळी एखाद्या फलंदाजाला जीवनदान देता त्याची कॅच सोडता आणि तदनंतर जर त्यांनी मोठे फटके खेळले ना तर मात्र दबाव टीमवरती वाढतो. इथे कॅच सुटले जीवनदान भेटलंय. ओहो आडव्या बॅटीने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस बॅटने खेळलाय. तिथे ऋतिक चेंडू खाली आलेत. चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत फक्त एक सिंगल येते आणि एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या चेंडू झालेत मैदानामध्ये 3 अगदी 28-28 वरती. फटका सुरेख खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर केलाय अगदी शाळेच्या वरती. समालोचन कक्षाला दिलेली मानवंदना. तदनंतर मात्र षटकार आणि या अर्धा डझन धावेनंतर टीमची धावसंख्या 34-34 या आकड्यावरती. या फटक्यांची गरज आहे आणि ते फटके आता बॅट्समन खेळतोय. नवीन आलेले फलंदाज सागर यांच्या बॅटमधून आलेला मोठा फटका. हा बॉल सुरेख हतळला. इथे खेळाडू होतील धावचित स्वरूपात बाद. पंच विकेट ना. आताची एकही धाव नाही ना. एक घेतली दुसऱ्यांदा आउट झालाय. येस एक रन कंप्लीट केली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बाद. विकेट झालेत आतापर्यंत सर 2 4 6 7 विकेट गेलेत. धावसंख्या सर 36 वरती. इथे अजून एक षटकाची समाप्ती. सागर यांनी एक रन कंप्लीट केली. दुसऱ्या धाव घेताना सूरज बाद झाले सर. नवीन फलंदाज मैदानामध्ये अगदी XYZ आलेले आहेत. षटकाची समाप्ती. 24 बॉलचा केस संपला. टीमची धावसंख्या 36 आकड्यावरती. पंच बॅट्समनचं नाव काय खालच्या. समाधान. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी. समाधान नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग वरती. शेवटचं षटक हतवण्यासाठी गोलंदाज
बॉलिंग एंडवरती आपण पाहतोय अभिजित तळेकर आलेले आहेत. अभिषेक यांचा पहिलाच बॉल. खूप चांगला अभिषेक यांनी चेंडू हाताळलाय. टीमसाठी नफीतुल्ली गोलंदाजी. शेवटचं षटक म्हणलं की हाणामारचं षटक. इतरांचे पंख चाटून कधी स्वतः गगन भरारी घेता येत नसतं आणि आपल्या माणसांना छोटं करून कधीच स्वतः उठावता येत नसतं. त्यासाठी टीमला मोठं करायचं ना, प्रत्येक खेळाडूने योगदान देणं गरजेचं असतं. इथे मोठा ब्लास्ट खेळलाय नवीन आलेले फलंदाज. अगदी आपण पाहतोय सागर, मला वाटतं सागर यांच्या बॅटमधून अजून एक षटकार लागला होता. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून लागलेत आणि आता आलेल्या षटकारानंतर टीमची धावसंख्या 42 वरती, 42 धावेवरती आता धावफलक आलेला आपल्याला पाहायला भेटतंय. खरं तर जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती, परी अभंग असू द्या सदैव आपल्या माणुसकीची नाती. आणि माणुसकीची नाती जपणारं हे आदर्श गाव कोडीत गाव. ह्या गावामध्ये आपण पाहतोय सेकंड मॅच आता चालू आहे. तिसरा बॉल, चांगला फटका खेळलाय. इथे हवाई सफर. चेंडू, मला वाटतं आयोजक कमिटीला आता पोलीस चौकीमध्ये जावं लागेल, FIR नोंदवावी लागेल. आमचा चेंडू हरवलाय, शोधून द्या. कारण फटके इथे खेळतोय अगदी सागर. सागरचं नाव सागर आणि एकदा पण पाहतोय सागराच्या खोलीसारखी बॅटिंग आहे. चला जुना बॉल मैदानामध्ये द्या. खरं तर सागर यांनी अगदी चेंडू लांब 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 खेळलाय. षटकार आलाय. या षटकारानंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय 48 वरती, 48 धावेवरती धावफलक आलेला आहे. यूट्यूबवरती बरेचसे प्रेक्षक घर बसल्या PTCच्या मार्फत सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांना सांगतो इथे अगदी टीम वाईट परिस्थितीमध्ये होती, परंतु तिथे सागर नावाचं वादळ. फटका फसला. इथे कॅच सुटले. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. आपण पाहतोय अगदी चेंडू झाले 4. टीमची धावसंख्या 49 वरती येऊन पोहोचले. काय फटिंग केलंय. थांब लिया है बैट हाथ में, अब तो महासंग्राम होगा, करेंगे विस्फोटक बल्लेबाजी, हर बॉल बाउंड्री से बाहर होगा. अशी बॅटिंग इथे केले. नाव फलंदाज आपण पाहिलं तर सागर. शेवटचे 2 चेंडू, त्यामध्ये हा बॉल आपण पाहतो एक धाव घेण्याचा प्रयत्न. इथे व्हाईट बॉल, अजून 2 बॉल कंप्लीट करावे लागतील. पुन्हा व्हाईट +1 अशा 2 धावा. 51 वरती धावफलक. शेवटचे 2 बॉल. हा चेंडू सोडून दिलाय. अभिवरती तळेकर वरती ते दबाव आलाय. हा बॉल सुरेख हाताळला. इथे नो बॉल पंचाने घोषित केलाय. इथे आधीच कर्ज बाजारी, ते उजनं मागून खाणारा शेजारी. देव देतो कर्म नेतो. चांगला बॉल हाताळलाय परंतु नो बॉल आलाय. फ्रीडचा बॉल. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे मैदानामध्ये. 4 बॉल झालेत. 5वा बॉल. हा बॉल देखील व्हाईट बॉल, त्यामुळे फ्रीड अजूनही कंटिन्यू असेल. ना थके कभी पैर, ना कभी हिम्मत आ रही है, हौसला है जिंदगी में कुछ कर दिखाने का, इसलिए आगाज अभी भी जारी. ओहो, अजून एक व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी. आपण पाहतोय 9 चेंडू आतापर्यंत टाकले गेले आहेत. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. चांगला फटका खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक अडवण्यासाठी येतील आणि अडवस असतेपर्यंत आपण पाहतोय इथे मिळतील पुन्हा एकदा 4. क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु इथे आपण पाहिलं अगदी कार्पेट साहाय्याने चेंडू गेलाय अलॉंग द कार्पेट फॉर रन्स. इथे या 4 धावेनंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय अगदी इथे 59 वरती. शेवटचा बॉल सुरेख. इथे मिस फिल्डिंग आणि त्यावरती एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे नाही होणार. केलाय प्रयत्न परंतु गडी बाद होतील की? हा, होतील. आता फक्त एकच रन. 60 धावा धावफलकावरती. 61 धावेचं आव्हान आता छत्रपती 11च्या पुढे असेल. भैरवनाथ दास्टर टीमने बनवले 60. 61 विजयासाठी बनवायचे आता छत्रपती 11 टीमला. नोंद घ्या.
चला आजच्या दिवसामधला सेकंड सामना आपण पाहतोय. छत्रपती 11 विरुद्ध भैरवनाथ ब्लास्टर्स. ती मॅच आपण पाहिली. भैरवनाथ ब्लास्टर टीमने टॉस जिंकला, बॅटिंग निवडली. छत्रपती 11 टीम गोलंदाजी करत होती. पहिल्या 18 बॉलचा खेळ खूप चांगला झाला. अमित बडदे यांनी खूप चांगली बॉलिंग हाताळली, परंतु शेवटच्या षटकामध्ये अभि तळेकर खूपच मागणे ठरले. त्यांनी टोटल 10 बॉल हाताळले, त्यामध्ये 2 षटकार 1 चौकार त्यांनी दिला आणि त्या मागड्या षटकानंतर 60 धावा दाफलकावरती 61 धावेचं आव्हान आता छत्रपती 11 टीमला पार करायचंय. कोटेश्वर विलन आणि नाथ जोगेश्वरी टीम. कोटेश्वर 11 टीमचे कॅप्टन, नाथ जोगेश्वरी 11 टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस साठी या. कोटेश्वर 11 टीम, चला लवकरात लवकर विनंती आहे, आपण टॉस साठी या. इथे बरेचसे प्रेक्षक आपण पाहतो युट्यूबद्वारे मॅच पाहत आहेत किंवा मैदानामध्ये मॅच पाहत आहेत. त्यांना माहिती तुम्ही चालू सामना पाहताय छत्रपती 11 आणि त्यांच्या विरुद्ध भैरवनाथ ब्लास्टर टीम. भैरवनाथ ब्लास्टर टीमने नाणेफेकीचा कौल जिंकला, निर्णय घेतला गोलंदाजीचा. बॅटिंगसाठी छत्रपती 11 टीमला आमंत्रित केलं. इथे विजयासाठी अगदी बनवायच्यात 61 धावा, कारण 60 धावा भैरवनाथ ब्लास्टर टीमने बनवलेत. छत्रपती 11 टीमकडून अभिषेक आणि अमित ही जोडी मैदानामध्ये गेले. अमित यांनी करत आपण पाहिलं 2 षटकं हाताळले, 5 विकेट घेतले, चांगली बॉलिंग केले. गोलंदाजी इन वरती गोलंदाज ओंकार. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी उडवत आहोत. दोन्ही टीम्सला विनंती आहे, आपण टॉस साठी या. नेक्स्ट मॅच कोटेश्वरी विरुद्ध नाथ जोगेश्वरी टीम. बोथ टीमचे कॅप्टन टॉस साठी या. पहिलाच बॉल इथे आपण पाहतोय खूप वेगवान हाताळलाय. इथे लक्ष आपण जर पाहिलं तर विजयासाठी नाणेफेकीचा कौल कोटेश्वर टीमने जय यांनी जिंकलेला आहे. निर्णय काय जय सर तुमचा? ओके, थोड्या वेळामध्ये सांगा. ओहो, दुसरा बॉल देखील सुरेख हाताळला आहे. चेंडू 2 झालेत आणि दोन्ही 2 बॉल इथे डॉट बॉल आलेले आपल्याला पाहायला भेटत आहे. प्रेक्षकांसाठी माहिती निश्चितच आपण पाहतोय कोडित प्रीमियर लीग वर्ष 2025 आपल्याला पाहायला भेटत आहे. प्रथम क्रमांक 15, द्वितीय 11 आणि तृतीय 7,000 रुपये क्रमांक पारितोषिक. कोण विजयी होणार 2 दिवस इथे होणारे सामने सांगतील. सत मैदानामध्ये हा चेंडू चांगला हाताळलाय. इथे तिसरा बॉल देखील डॉट येतोय. फलंदाजी इनवरती अभिषेक आणि अमित जोडी मैदानामध्ये असताना ओमकार खूप चांगली बॉलिंग करतोय. ओमकार यांचा पुढचा बॉल चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, झेल घेण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलेला आपण पाहतोय आणि इथे एक धाव कंप्लीट केलाय. अकाउंट इथे ओपन केलाय. एका धावेने 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 या आकड्यावरती. पाठलाग आपण जर पाहिला इथे बनवायचा आहे टोटल 61चा आणि 61चा पाठलाग करत असताना अगदी गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी हातात असताना चेंडू झालेत मैदानामध्ये 5 बॉल मध्ये फक्त 1 धाव गोलंदाज ओंकार यांनी खर्च केलेत. शेवटचा बॉल स्ट्राइक वरती आपण पाहतोय आता अमित असतील. ओहो, इथे पॅडल स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, षटकाचा वेध घेतलाय. षटकाची समाप्ती, षटक क्रमांक इथे संपले. पहिलं 6 बॉलचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती. बिनगडी बाद 2. आता येणारे 24 बॉल 59 धावा.
61 विन, 61 धावेंचं लक्ष्य त्या पाठला करत असताना आपण पाहिलं. अभिषेक कमिटी जोडी मैदानामध्ये आल्या आणि फक्त 2 धावा खर्च केलेत ओंकार याने. आता येणारे 24 बॉल आणि या 24 बॉलमध्ये 59 धावेंचं आव्हान. लक्ष्य मोठं आहे, परंतु इथे डोक्यावरती बर्फ ठेवून मैदानामध्ये खेळावं लागेल. कारण पहा इथे आपण जर पाहिलं, तलाव ज्यावेळी भरलेला असतो त्यावेळी मासे किड्यांना खातात, परंतु ज्यावेळी तलाव सुकतो त्यावेळी किडे माशांना खातात. जोपर्यंत आपला काळ येत नाही तोपर्यंत संयम ठेवा. आणि इथे आता संयमाने बॅटिंग करावी लागेल दोन्ही फलंदाजाला. लक्ष्य 24 बॉल 59 धावेंचं आता बाकी. मंगेश आलेत. मंगेशांचा पहिला बॉल डावेष्टीच्या बाहेरचा बॉल, अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव आणि एका धावेनंतर 3 धावेंवरती धावफलक आलेला आहे. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. हा बॉल देखील वाईट आलेला आहे. खराब गोलंदाजी आणि 5 धावेंवरती धावफलक आता आलाय. 4 रन्स, माफ करा, 4 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगत असताना या षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न होता. काही पे निघाय काही पे निशाणा. पण पाणी धावते म्हणून त्याला मार्ग सापडतो. त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची आणि आनंदाची वाट सापडते. त्यामुळे कठीण काळामध्ये स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे आत्मविश्वास. आत्मविश्वासाने इथे फलंदाजांना आता बॅटिंग करावी लागेल. टीमची धावसंख्या 4 धावेंवरती. इथे आपण पाहतोय दुसरं षटक, दुसरा बॉल. ओहो, इथे आपण पाहतोय इष्टांच्या पाठीमागे काय इष्टरक्षण केलंय. चेंडू सुरेख आलाय. 2 बॉलचा खेळ संपलाय. तिसरा बॉल. तिसरा बॉल देखील सुरेख. विजय हा शौर्याचा अलंकार आहे आणि तो अलंकार आता कोणाच्या पदरी पडेल हे पाहायचंय. शिकणाऱ्याला शिकावं लागत नाही, तो स्वतः शिकतो. इथे आपण पाहतोय वाईट काळ खूप काही फलंदाजांना शिकवून जातं. इथे वाईट काळ बॅट्समनचा चालू आहे, परंतु तो काय करेल ते पाहायचंय. बिगिटचा प्रयत्न. इथे आपण पाहतोय अजून एक डॉट बॉल आलाय. 4 बॉल इथे डॉट आलेत. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आणि आताचे 4 चेंडू झाल्यानंतर 2 धावा आलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. तुमच्या स्वप्नांना कधीच सांगू नका तुम्हाला अडचणी किती मोठ्या आहेत, परंतु तुमच्या अडचणींना हे नक्की सांगा की तुमचे स्वप्न किती मोठे आहेत. इथे फलंदाज बाद होईल. पहिल्या विकेटचा पतंग. चेंडू झालेत 5, गडी मात्र बाद झालेला आपल्याला पाहायला भेटतोय. स्वप्नील आता नवीन फलंदाज झालेत. 1 बाद झाला. 5 बॉलचा खेळ इथे संपलेला आहे आणि टीमची धावसंख्या स्थिर 4 आकड्यावरती. 19 बॉलमध्ये आता 58 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळ मिळणार नाही. तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा, पण जगाने तुमच्याकडे पाहावे म्हणून नव्हे, तर शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावे म्हणून. इथे आपण पाहतोय 19 बॉलचा खेळ आता मैदानामध्ये बाकी आहे आणि या 19 बॉलमध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत अगदी 58 धावा. 5वा बॉल. गोलंदाज मंगेश. इथे बॅट टू एज, पकडले कॅच आणि इथे फलंदाज स्वप्नील आलेत. स्वप्नील गेलेत. धक्का क्रमांक 2. टीम छत्रपती 11ला. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं अगदी 61 धावा ठोकल्यात आणि त्यांना चांगलं माहित होतं की आपली गोलंदाजी चांगली आहे, त्यामुळे आपण पहिली बॅटिंग घेऊ, नंतर धावा डिफेंड करू. इथे आपण पाहतोय निर्णय अगदी योग्य ठरतोय टीमच्या कॅप्टनचा. चेंडू झालेत मैदानामध्ये अगदी 5 बॉल. 11 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 2 गड्यांच्या नुकसानीवरती 4 आकड्यावरती. षटके समाप्ती, माफ करा, 12 बॉलचा खेळ संपलाय. अंतिम 18 बॉल आणि अंतिम 18 बॉल मध्ये आता विजयासाठी छत्रपती 11 टीमला 58 धावा या ठिकाणी बनवायचे. नेक्स्ट मॅच कोटेश्वर विरुद्ध नाथ जोगेश्वरी टीम. चला, नाणेफेकीचा कौल कोण जिंकलाय आणि निर्णय काय आहे ते कळवा. कोटेश्वरी 11 टीम नाणेफेकीचा कौल जिंकले. झेंडे सर, आपला निर्णय काय? बॉलिंगचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय नाथ जोगेश्वरी 11 टीमला. ह्याची नोंद घ्या. अठरा चेंडूंमध्ये आपण पाहतोय आता 57 धाव्यांची गरज. आमचे सन्माननीय
PTC लाईव्हचे सर्व इथे माहिती पोचवत आहेत कोलते सर. खरं तर लाईव्ह ज्यावेळी चांगलं असतं ना त्यावेळी प्रेक्षकांना यूट्यूब लाईव्ह बघायला मजा येते. दोन्ही कॅमेरामॅन असतील आमचे स्कोरिंग इत्तमभूत आणि अगदी तज्ज्ञांसारखी माहिती देत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची यूट्यूबला देखील अगदी गर्दी वाढत चाललेली आपण पाहतोय. षटक क्रमांक 30 हटवण्यासाठी आता सूरज आले. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय अगदी अभिषेक आहेत. आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते. इथे नो बॉल आणि ह्या बॉलवरती नो बॉल म्हणलं की पुढचा बॉल मात्र इथे आपण पाहतोय अगदी फ्रीडचा असेल. चांगला खेळ मैदानामध्ये चालू असताना 18 बॉल मध्ये आता 56 56 धाब्यांची गरज. अब तक 56 इथे बनवायचं. हॅलो चेक. हॅलो. ओहो चांगला फटका खेळलाय. लेट पण थेट अगदी क्रॅकिंग स्ट्रोक. दर्शक दीर्घामध्ये हा बॉल गेलेला आपल्याला पाहायला भेटतोय. फलंदाज अभिषेकच्या बॅटमधून आलेला हा षटकार 11 धावेंवरती आलेला आपण पाहतोय. अगदी 2 चेंडूचा खेळ संपलाय. भीतीनं अम्मा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जिबा. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. आणि अशी ही भूमी आहे. इथं आपण पाहतोय अगदी वाईट परिस्थिती चालू होती परंतु काय फटका खेळलाय. सुरेख फटका आलाय. आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते. फक्त तुमच्याकडे आत्मविश्वास सामर्थ्य आणि ताकद पाहिजे. ह्या बॅट्समनकडे ते आहे त्याने दाखवलंय. अगदी आपण पाहतोय अजूनही मॅच होऊ शकते. 11 धावेंवरती धावफलक. ओहो अजून एक ब्लास्ट. क्षेत्ररक्षक आहेत परंतु इथे अजून एक क्रॅकिंग स्ट्रोक. वाघाची दाढ. फलंदाज फोडतोय पाठ. चेरन इथे षटकार आलाय. या षटकानंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय अगदी 17 या आकड्यावरती धावफलक आलेला आपल्याला पाहायला भेटतंय. छत्रपती 11 टीम कडून अभिषेक यांची बॅटिंग. पुढचा बॉल इथे षटकारांची हॅट्रिक होईल का. फिल्डर डाऊन द बॉल. विट काय जेव्हा पत्तरसे. नो बॉल नो बॉल नो बॉल आणि इथे नो +1. येस पंचांनी इथे सांगितलंय कळवलंय इथे नो बॉल. अगदी फलंदाज ज्यावेळी झेल उडली ना त्यावेळी त्याने नाथबाबाला साकडं घातलं असेल आणि ते आपण पाहतोय नाथबाबा त्याला पावलाय. इथे नो बॉल वरती एक रन कंप्लीट केले. आताचे 2 रन असतील आणि ह्या 2 धाब्यानंतर टीमची धावसंख्या 19 वरती आल्या. येणारे बॉल मैदानामध्ये असतील 15 चेंडू मध्ये 42 धाब्यांची गरज. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला. बदलेल तुमचे नशीब. फ्रीडचा बॉल. येणारे बॉल असतील इथे 15 आणि त्यामध्ये 42 धाब्यांची गरज. मॅच फिरले. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय सामन्याला कलाटणी मिळाल्या. ह्या षटकामध्ये 2 षटकार आलेत. एक व्हाईट बॉल आलाय. एक नो +1 आले. परंतु गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल आपण पाहतोय. ओहो फ्रीडचा बॉल चांगला हाताळलाय. इथे डॉट बॉल येतोय आणि आता मैदानामध्ये आपण पाहतोय चेंडू डॉट आलाय. शेवटच्या काही बॉलचा खेळ बाकी. इथे बॅटची एज लागले. त्यावरती एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न परंतु चेंडू थांबेल का. थांबणार नाही. चेंडू गेलाय रास्ते 4 के. मिलेगे रन 4 तो बेडा होगा पार. सीमा पार. चौकार. पहिल्या चौकारनंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय अगदी 23 वरती 23 वरती धावफलक आले. शेवटचा बॉल या षटकामधला बाकी आहे. 13 बॉल मध्ये विजयासाठी इथे 38 धावेंची गरज. 13 बॉल 38 धावा. 38 धावा 13 चेंडू. जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची किंवा नवी काहीतरी सुरू होण्याची. इथे आपण सुरू केलेलं पाहतोय. शेवटचा बॉल इथे अतिशय सुरेख हाताळलाय. अंतिम 12 बॉल आणि अंतिम 12 बॉल मध्ये इथे आपण पाहतोय अगदी विजयासाठी 38 ना 38 धाब्यांची गरज. 12 बॉल 38 धावा. 38 धावा 12 चेंडू. खरं तर धर्माचे पालन करणे पाखंड खंडणीत हेच अमान नित्य काम बीज वाढवावे नाम. ज्यावेळी धर्मावरती ग्वाणी आले त्यावेळी भगवान शंकराने कुठला ना कुठला तरी अवतार घेतलाय. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी ग्वाणी आली होती ज्यावेळी असुरांचं राज्य वाढलं त्यावेळी भगवानाने नाथ
साहेबांचा अवतार घेतलेला आपण पाहतो. असं पवित्र ठिकाण म्हणजे कोडीत गाव आहे आणि कोडीत गावामध्ये आपण चालू असलेले सामने पाहतोय. येणारे मैदानामध्ये बॉल आहेत 12 बॉल मध्ये 38 धाब्यांची गरज. मेक युअर ओन पथ. तुम्हीच तुमचा मार्ग बनवत असता. इथे विजयाचा मार्ग केला जाईल का? कारण चेंडू आहेत 12 बॉल मध्ये 38 म्हणजे 12 बॉल मध्ये कोलते सर 6 षटकार 2 धावा इथे बनवायचे. षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल षटक क्रमांक इथे 4. ओमकार आले 4थं षटक हातवण्यासाठी. पहिलं षटक देखील ओमकार यांनीच हातवलं होतं. 12 बॉल मध्ये 38 धावा इथे बनवायच्या आपण पाहतोय. 12 बॉल्स रिक्वायर्ड 38 रन्स. ओहो काय बॉल हातळलाय. 11 बॉल 38 वरती. आता लक्ष आलेलं आपल्याला पाहायला भेटतंय. 11 बॉल 38 धाब्यांची गरज. थोडासा अंधार पसरलेला आपल्याला पाहायला भेटतोय बॅटिंग करणाऱ्या टीमकडे. हा बॉल सोडून दिला इथे व्हाईट बॉल. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे का तरी तोवरी देई आम्हाला काजव्याचे जागणे. इथे आपण पाहतोय अंधारामध्ये जरी असले तरी बॅटिंग काजव्याप्रमाणे प्रकाश आपल्या टीमला देऊ शकतो. इथे वाईड साठी तिसरे पंच पुकारण्यात आलेले आहेत. हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच इथे व्हाईट बॉल घोषित केला. 37 धावा आता विजयासाठी बनवायचे. येणारे 11 बॉल. हा बॉल सुरेख आहे. खर तर हा गोलंदाज चेंडू टाकतोय की आगीचे निखारे. प्रत्येक बॉल वरती व्हेरिएशन केले जाते. 10 बॉल आणि 37 धाव्यांची गरज. शेवटचे 10 बॉल आपण पाहतोय. अंतिम 10 बॉल 37. इथे फटका फसलाय. स्वतःच्या फलुत्रीमध्ये चेंडू अडवले. मॅच फिरवले. 9 चेंडू 37 धाब्यांची गरज. सपना एक देखोगे तो मुश्किलें 1000 आएंगी लेकिन ओ मंजर बड़ा खूबसूरत होगा जब कामयाबी शोर मचाएगी. इथे शेवटचे बॉल 9 जिंकण्यासाठी 37. हा बॉल सुरेख आहे. इथे अजून एक डॉट बॉल मॅच मध्ये वापसी केली. अंतिम बॉल असतील आता इथे अगदी 8 बॉल आणि 37 धाब्यांची गरज. 8 बॉल्स 37 रन रिक्वायर्ड. इथे बॅटरी एज आणि चेंडू थांबणार नाही. चेंडू गेलाय सीमा रेषा तोडून फोडून आउट ऑफ द पार. चौकार. इथे पहा चौकार नंतर टीमचं लक्ष आता आपण पाहतोय अंतिम 7 बॉल आणि 33 धाब्यांची गरज. 7 चेंडू 33 धावा. 33 धावा 7 चेंडू. जीतूंगा मैं ए वादा है मेरा कोशिश मेरी सबसे ज्यादा है हिम्मत भी टूटे तो अभी नहीं रुकूंगा मजबूत होत मेरा इरादा है असं फलंदाज सांगतोय. येणारी अंतिम बॉल 7 33 धाब्यांची गरज. चांगला फटका खेळला. स्वतःच्या फलुत्रीमध्ये अडवण्याचा प्रयत्न. एक सिंगल येते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतो. एक धाव कंप्लीट केले. आता मात्र 32 धाब्यांची गरज. येणारे बॉल असतील 6 बॉल मध्ये 32 रन्स 32 ची गरज. इथे आपण पाहतोय अगदी 6 बॉल 32 धाब्यांची गरज. सुरुवातीच्या 12 बॉलला कोलतेसर कुठेतरी धावा येणं गरजेचं होतं. सुरुवातीच्या 12 बॉल मध्ये कमी धावा आलेत आणि त्यामुळे आता मॅच लोड झाले. शेवटचे 6 बॉल 32 रनची गरज. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेटमध्ये नवीन फलंदाज 6 बॉल मध्ये 6 षटकार मारू शकतात. स्टुअर्ट ब्रॉड माहिती ना त्याच्या विरुद्ध जसप्रीत बुमराहने टेस्ट मॅचला 37 रन केले. म्हणजे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. शेवटचे 6 बॉल 32 धाब्यांची गरज. मैदानामध्ये आपण पाहतोय नवीन फलंदाज आलेले आहेत. थांब लिया है बैट हाथ में अब तो महासंग्राम होगा करेंगे विस्फोटक बल्लेबाजी हर बॉल बाउंड्री से बाहर होगा असे आता सांगावे लागेल. कारण अंतिमचे चेंडू शिल्लक आहेत 6 बॉल मध्ये 32 रन 32 धाब्यांची मैदानामध्ये गरज. लोगों को होगी तलब मोहब्बत की हम तो बुरी तरह से क्रिकेट के दीवाने हैं हमें तो मोहब्बत है क्रिकेट से. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. शेवटचे बॉल मैदानामध्ये 6. पक गेम बनाएगा नेम. तुम्हाला संधी इथे आहे. कड़ी मेहनत का कोई विकल्प नहीं जो डर गया मेहनत से उसका सफलता में कोई हक नहीं. शेवटचे बॉल 6 विजयासाठी 32 धाब्यांची गरज.
पहिला बॉल इथे सुटला आहे, 31 धावा. पण गोलंदाजाला विनंती, आपण बराच वेळ घेत आहे त्यामुळे क्विक मध्ये मॅच फिनिश करायचे. 6 बॉल मध्ये 31, 31 धाब्यांची गरज. पहिलाच बॉल, चांगला फटका, त्यावरती अगदी मिळतील. इथे एक धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि इथे आपण पाहतोय, ओहो काय फेकी केलाय, काय इष्ट्यांना चेंडू लावलाय, परंतु इथे धाव कंप्लीट केली गेले. 2, 29 ची गरज 5 बॉल मध्ये. खेळाडूंना विनंती, आपण खूप आदर्श खेळाडू आहात, आपला गेम खूप चांगला आहे, आपलं इन्स्ट्रक्शन चांगलं आहे, त्यामुळे आपण पंचांच्या निर्णयाचा आदर करायचा आहे. पंच ते नो बॉल का? नो बॉल आहे का? नो नाहीये ना? ओहो, मैदानामध्ये नो बॉल, कहाणीमध्ये ट्विस्ट. आताच्या येथील 3 रन्स. चला विनंती, पंचांच्या निर्णयाचा आदर करा. पंच तुम्ही तुमचा निर्णय कळवा. नो +2, आताच्या 3 रन्स, त्यामुळे धावफलकावरती थोडासा बदल होतोय. निर्णय द्या पंच. OUT आउट. तिसऱ्या पंचांना इथे बोलवण्यात आलं. आणि खरं तर क्लिअरिटी काय, हे सर्व श्रेय मी चॅनलला देईल. कारण पहा, आपण पाहू शकतो कॅमेरावर पहा, क्लिअरिटी पहा, आणि त्यावरती नंतर निर्णय आलाय OUT आउट. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद नियम क्रमांक 38चा उल्लंघ, धावची स्वरूपात खेळाडू बाद. आता येणारे बॉल आपण मैदानामध्ये पाहतो. आताच्या 2 धावा आहेत, 29 धाब्यांची गरज येणाऱ्या 5 बॉल मध्ये. 5 चेंडू 29 का 6 बॉल? आताच नो बॉल आहे. 6 बॉल मध्ये 29, 6 चेंडू 32 ची गरज होती. आता 6 बॉल 29 वरती निर्णय आलाय. सहा बॉल मध्ये आपण पाहतोय अगदी आता 29 धाब्यांची गरज. नो +1 अशा 2 धावा आलेत. लास्ट 6 बॉल आणि त्यामध्ये 29, 29 ची गरज. बॉलिंग एंडवरती ललित आलेत. ललित यांचा या षटकांमधला दरम्यानचा पुढचा बॉल. हा चेंडू खूप सुरेख हाताळलाय. 5 बॉल मध्ये 29 म्हणजे 5 बॉल मध्ये 5 षटकार ठोकावे लागतील. चला नेक्स्ट मॅच ज्या टीमची होणार आहे, नाणेफेकीचा कौल झाला, नाणेफेकीचा कौल जिंकलेला आपण पाहिलं. तिथे कोटेश्वर 11 टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आपण फिल्डिंग लावायचे आणि नाथ जोगेश्वर टीम आपण बॅटिंग करण्यासाठी आपले बॅट्समन पाठवायचे. चला लवकरात लवकर मैदानामध्ये आता फक्त 4 बॉलचा खेळ बाकी. आणि 4 बॉल मध्ये दिल्ली बहुत दूर आहे. 4 बॉल मध्ये 29 अशक्य, परंतु इथे फक्त औपचारिकता बाकी. लास्ट अगदी आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ बाकी, 29 धाब्यांची गरज. इथे हा बॉल सुरेख हाताळलेला आहे. त्यावरती एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे होतोय. 27 ची गरज येणाऱ्या 3 बॉल मध्ये. पण सुरुवातीला आपण जर पाहिलं, सुरुवातीच्या 12 बॉल मध्ये फक्त धावा आल्या त्या अगदी 5-4. त्यामुळे कुठेतरी आपण पाहतो छत्रपती 11 टीम आता झुंजते. सुरुवातीला धावा येणं गरजेचं होतं. आता शेवटची आपण पाहतोय अगदी 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 27 धाव्यांची गरज. कोटेश्वर 11 टीम आपण लगेच फिल्डिंग लावायचे. बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती, आपण लगेच फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. इथे हा चेंडू चांगला आहे. शेवटचा 1 बॉल आणि पहिली मॅच आपण पाहिलं अगदी कंप्लीट झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये छत्रपती 11 विरुद्ध विजय भैरवनाथ ब्लास्टर टीमने मिळवलाय. पहिला विजय स्टार 11 टीमचा, दुसरा विजय भैरवनाथ टीमचा आणि नेक्स्ट मॅच कोटेश्वर विरुद्ध नाथ जोगेश्वर 11. चला सामना संपलाय. विजेता संघाचे भैरवनाथ 11 चे हार्दिक अभिनंदन. छत्रपती वॉरियर्स टीम आपण सहभाग घेतला, चांगला खेळ दाखवलाय. अजून तुम्हाला बऱ्याचशा संधी आहेत. कोटेश्वर 11 टीम चला फिल्डिंग लावा. जोगेश्वरी नाथ टीम आपण बॅट्समन मैदानामध्ये पाठवा.